हॅलो फ्रेंड्स, आज आहे अंगारकी चतुर्थी. त्यानिमित्तानं मी बनवत आहे साबुदाणा चिवडा. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. साखर आहे, ती मी बारीक करून घेणार आहे. नायलॉन साबुदाणा मिळतो तो आहे. खोबऱ्याचे काप आहेत, शेंगदाणे आहेत, मिरची कापून घेतली आणि कढीपत्ता. एवढ्या 4-5 जिन्नसमध्येच हा चिवडा तयार होतो आणि छान दुकानपेक्षा भारी चिवडा तयार होतो. चला तर आपण आता चिवडा बनवूया. आता आपण सगळ्यात तेल गरम झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा घालूया साबुदाणे. थोडे थोडेच घ्या म्हणजे ते चांगले फुलतात. आणि साबुदाणा तळताना काळजी घ्या, थोडंसं लांबच उभा राहा. कधी कधी साबुदाण्यामधून ओला असतो आणि तो तडतड उडतो, त्यामुळं हाताला भाजू शकतो किंवा तोंडावरती त्याचे तेलाचे चिपके उठतात. तर काळजीपूर्वक साबुदाणा तळून घ्या. साबुदाण्यानंतर मी सगळे शेंगदाणे, खोबरं सगळं तळून घेणार आहे. तयार झाला आपला साबुदाणा चिवडा. करून बघा, चवीला खूप छान लागतो आणि दुकानच्या पेक्षा खूप स्वस्त पडतो. त्यामुळे करून बघा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.